नमस्कार मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस भरती 2025 म्हणजेच डाक विभागामध्ये 21,413 जागांसाठी मेगा भरती निघाली आहे मित्रांनो. तो कोणी या संधीचा लाभ हे सोडू नका. या संधीचा लाभ अवश्य घ्या. तर ज्यामध्ये आपल्याला जे काही रिक्वायरमेंट असेल, तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण यामध्ये कुठले कुठले पॉईंट पाहणार आहोत. यामध्ये आपण पाहणार आहोत की याची टोटल जागा किती आहेत, त्यानंतर कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत, त्यानंतर यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, वयाची अट काय लागणार आहे, नोकरीचे ठिकाण कुठे असणार आहे, आपल्याला फी लागणार आहे, त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख काय असेल, शेवटची तारीख काय असेल, त्यानंतर संपूर्ण ऑनलाईन फॉर्म हा कशा पद्धतीने भरायचा, त्याची आणि कुठल्या कुठल्या जागेसाठी भरायची, याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या बेल आयकनला ऑल करायला विसरू नका. चला तर मग आपल्या कॉम्प्युटर स्क्रीनवर. तर मित्रांनो, इथे आपण पाहू शकतो, इथे मी माझी नोकरी या वेबसाईटवरती आलेला आहे. तर इथे आपल्याला सविस्तर माहिती पाहायला मिळते. पहा मित्रांनो, इथे टोटल जागा आहे 21,413 जागासाठी आहेत आणि इथे 3 पद आहेत. त्यामध्ये जीडीएस म्हणजेच बीपीएम ब्रांच पोस्ट मास्टर, त्यानंतर एबीपीएम असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर अँड देन एक डाक सेवक, असे 3 पद आहेत मित्रांनो. आणि यामध्ये वयाची जर अटचा जर लक्षात विचार केला, म्हणजे ज्या पात्रतेचा जर विचार केला, तर यामध्ये 10वी उत्तीर्ण, संगणकाचे ज्ञान आणि सायकलचे ज्ञान हे आवश्यक असणार आहे. वयाची अट हे 18 ते 40 असणार आहे. एससी एसटी वयोगटातील मुलांसाठी 5 वर्ष सूट आणि ओबीसी साठी 3 वर्ष सूट असणार आहे. नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे, म्हणजे आपण आपल्या राज्यामध्ये सुद्धा त्यासाठी अप्लाय करू शकतो. त्यानंतर जनरल ओबीसी ईडब्ल्यू साठी 100 फी, एससी एसटी पीडब्ल्यूडी म्हणजेच अपंगांसाठी, महिलांसाठी हे फी राहणार नाही मित्रांनो. आणि महत्वाच्या तारखांचा जर विचार करत गेलात, तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 3 मार्च 2025 असेल आणि त्यानंतर 6 ते 8 मार्च या 3 दिवसामध्ये तुम्हाला ते फॉर्म एडिट करण्याची सवलत मिळणार आहे मित्रांनो. तर या जाहिरातमध्ये तुम्ही क्लिक करून हे टोटल नोटिफिकेशन 32 पेजेसचं नोटिफिकेशन आहे. मी तर म्हणतो सुरुवातीला फॉर्म भरण्या अगोदर एक दिवस लेट होऊ द्या, परंतु हा टोटल पीडीएफ तुम्ही समजून घ्या. कारण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की फॉर्म भरल्यानंतर पुन्हा पश्चाताप करण्याची काही गरज पडणार नाही. तर मी जर आता हे एक एक स्टेप बाय स्टेप जर सांगत बसलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल मित्रांनो आणि तुम्ही खूप बोर होऊन जासाल आणि हे मला नकोय. कारण माझे विद्यार्थी म्हणजेच माझे जे काही सबस्क्रायबर्स आहेत, माझे जे काही व्ह्युअर्स आहेत, हे बोर झालेले मला नाही आवडणार मित्रांनो. तर इथे आपण थोडक्यात पाहू की बीपीएम साठी 12,000 ते 29,380 रुपये पेमेंट असणार आहे आणि डाक सेवक म्हणजेच एबीपीएम यासाठी 10,000 ते 24,470 पेमेंट असणार आहे. मिनिमम एज वगैरे ते तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर मित्रांनो, यामध्ये जास्त वेळ न घालता मी डायरेक्ट ऑनलाईन ऍप्लिकेशन हे कशा पद्धतीने काय सांगणार. तर मित्रांनो, इथे ऑनलाईन अर्ज या ऑप्शनवरती आपला सर्वप्रथम क्लिक करून घ्यायचा आहे. देन इथे संपूर्ण राज्यामध्ये आहे. इथे तुम्ही महाराष्ट्रावर क्लिक करून सुद्धा घेऊ शकता आणि इथे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत ते सुद्धा तुम्ही तुमचा जिल्हा सिलेक्ट करून इथे व्ह्यू पोस्ट म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या कास्टसाठी ह्या किती जागा असणार आहेत. आणि मित्रांनो, मी अजून एक तुम्हाला पॉईंट सांगतो की होतापर्यंत आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरा. म्हणजे कसं असतं मित्रांनो, ज्या त्या जिल्ह्यातल्या मुलांसाठी प्राधान्य असतं आणि त्यानंतर बाकीच्या मुलांना प्राधान्य असतं. तो होतापर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये भरा. आता हे यवतमाळमध्ये जसं की आंदेगाव, आडेगाव, अजंठी जे काही जागा आहेत, हे बघा इथे तुम्हाला तुमच्या कास्ट वाईज आहेत. आता कास्ट कुठं पाहायची हे बघा, इथे यू आर म्हणजे ओपन, ओबीसी, एसटी, यू आर, एससी. तर ठीक आहे मित्रांनो, तर इथे मी आता ऑनलाईन अर्ज फॉर्म कसा भरायचा ते दाखवणार आहे. तर इथे सिम्पली आपलं रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करून रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर काही अशा प्रकारे आपल्याला आपला फॉर्म ओपन होईल. तर इथे तुमचा मोबाईल नंबर टाका आणि व्हॅलिडिटी ओटीपीवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल. त्यानंतर ईमेल आयडी टाका आणि व्हॅलिडिटी ईमेल या ऑप्शनवरती क्लिक करा. देन तुम्हाला तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर जसं नाव असेल, म्हणजे जसं की आडनाव, नाव आणि ॲज पर 10वी पास सर्टिफिकेटनुसार इथे नाव टाका. त्यानंतर तुमच्या फादरचं नाव टाका, नाव, आडनाव, तुमची डेट ऑफ बर्थ. त्यानंतर तुम्हाला इथे जेंडर सिलेक्ट करायचा, मेल, फिमेल जे काय असेल. देन इथे कम्युनिटी म्हणजेच तुम्ही ओपन, ओबीसी, ईडब्ल्यूएस, ओपन मध्ये, एससी एसटी मध्ये ज्या कास्ट कॅटेगरीमधून बिलॉंग करता ही कास्ट कॅटेगरी तुम्हाला निवडायची आहे.
इथे तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं आहे. देन इथे तुमचं जे काही पासिंग इयर असेल ते पासिंग इयर इथे तुम्हाला निवडायचं आहे आणि इथे कॅप्शा कोड टाकून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मी सर्वप्रथम हा फॉर्म पूर्ण भरून घेतो मित्रांनो. तर इथे आपल्याला एक स्टेज कंप्लीट झाल्यानंतर इथे सिम्पली आपल्याला आपला आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथे आर यू अ पर्सन विथ डिसेबिलिटी म्हणजे अपंगत्व आहे का नाही. त्यानंतर इथे जे काही भाषा असेल तुमची इंग्लिश, हिंदी, मराठी इथे आणि इथे ओके करा. देन इथे वेदर एम्प्लॉय म्हणजे तुम्ही आता कुठे एम्प्लॉय आहेत का नाही. त्यानंतर इथे आपल्याला फोटो अँड सिग्नेचर अपलोड करून घ्यायचं आहे. तर मी इथे फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून घेतो. ते फोटो आणि सिग्नेचर अपलोड केल्यानंतर इथे सिम्पली आपल्याला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपण जो काही फॉर्म भरलेला आहे म्हणजे रजिस्ट्रेशन करताना जी काही माहिती भरली आहे टोटल माहिती इथे येईल. तर इथे सविस्तर एकदा माहिती पाहून घ्या आणि आय हेअर बाय डिक्लेअर या ऑप्शनवरती क्लिक करून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर एक अशा पद्धतीने आपल्याला एक रजिस्ट्रेशन नंबर इथे पाहायला मिळेल. तर रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करून घ्या आणि त्यानंतर इथे महाराष्ट्र ह्या ऑप्शनवरती क्लिक करून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण जो काही मोबाईल नंबर टाईप केलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी होऊन जाईल. तर ती ओटीपी इथे आपल्याला टाईप करून घ्यायची आहे आणि हा कॅप्शा कोड टाका आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर काही अशा प्रकारे आपला इंटरफेस दिसेल. तर इथे आपल्याला सिम्पली आपला ऍड्रेस टाकून घ्यायचा आहे. जो काय आपला ऍड्रेस असेल आणि ते तुम्ही जो ऍड्रेस टाईप केलेला आहे तो ऍड्रेस आणि हा ऍड्रेस सेम असेल तिथे टाईप करा. आणि त्यानंतर मित्रांनो 2011 मध्ये आता तुम्हाला इथे महाराष्ट्र स्टेट हायर सेकंडरी घ्या आणि देन इथे मार्क्स करा आणि इथे आपल्याला कुठल्या विषयामध्ये किती मार्क्स आहेत ते एकदम प्रॉपरली इथे भरायचं आहे मित्रांनो. तर मला इथे सायन्समध्ये 85. देन सेकंड नंबरला घ्या. इथे तुम्हाला एक लँग्वेज निवडायची आहे सेकंडला म्हणजे आपल्या मार्कशीटवर पहिल्या नंबरला इंग्लिश, दुसऱ्या नंबरला मराठी असं असतं. तुमच्या मार्कशीटवर तुमचं जसं असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे टाईप करून घ्या. तर इथे तुम्हाला मॅथमध्ये किती मार्क्स आहेत. त्यानंतर इथे सब्जेक्ट म्हणजे फर्स्ट लँग्वेज म्हणजे मराठी घ्या. त्यानंतर इथे मराठीमध्ये तुमचे जे काही मार्क्स आहेत ते टाका. देन इथे थर्ड लँग्वेज हिंदी घ्या आणि इथे सोशल सायन्स. ते सोशल सायन्स मध्ये किती मार्क्स आहेत ते बघा आणि इथे सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करा. सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक केला असेल किंवा तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा आहे तो जिल्हा इथे आपल्याला निवडायचा आहे. तर यामध्ये मित्रांनो आता मी हा फॉर्म ओपन मध्ये भरणार आहे. तर ओपन मध्ये आपल्याला इथे सिरियल नंबर टाकायचे मित्रांनो म्हणजे तुम्हाला तुमच्या गावानुसार टाका. इथे 8 द्या, इथे 6 द्या, इथे 7 द्या, इथे 9 द्या, इथे 10 द्या. म्हणजे मित्रांनो तुमच्या गावाच्या शेजारी जे काही तुमचे गाव जवळजवळ पडतील त्या पद्धतीने तुम्हाला इथे रेफरन्स द्यायचे आहेत. तर मी इथे सगळे रेफरन्स टाकून घेतो. तर मित्रांनो इथे टोटल 31 जागा आहेत आणि इथे तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता की कुठल्या जागेसाठी किती आहेत इथे पहा आणि देन इथे आय हेअर बाय डिक्लेअर दॅटवर क्लिक करून सेव्ह अँड प्रोसीड. आर यू शुअर? यस या ऑप्शनवरती क्लिक करा आणि ऍप्लिकेशन सबमिट सक्सेसफुल. मित्रांनो इथे आता आपण एका लेडीजचा फॉर्म भरल्यामुळे आपल्याला इथे पेमेंट हे लागलेलं नाही. मी पहिले सांगितलं SC ST PWD आणि महिलांसाठी
हे फी लागणार नाही, परंतु ओपन ओबीसी या कास्ट कॅटेगरी मधल्या लोकांना एक प्रोसिजर इथे वाढण्यात आली आहे की ते म्हणजे तुम्हाला इथे चलान भरावं लागणार आहे 100 रुपये. तर अशा पद्धतीने इथे ओके करा. तर आपला फॉर्म हा अशा पद्धतीने इथे ओपन होईल. इथे प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक करा आणि इथे फॉर्म हा आपला सबमिट झाला आहे. तर आशा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.